हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघा, मी तुम्हाला टी सी एसची जी आता इंग्लिशची ईबुक आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. इंग्लिशच्या ईबुकबद्दल. ठीक आहे. ही बुक बघा, स्पेशली आपली टॉप 1000 आहे याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण की जे एक प्रश्न आहे ना, तो 4 वेळा ते 5 वेळा एक्झामला आलेला आहे. त्या प्रकारचे आपण प्रश्न सांगितलेले आहे याच्यामध्ये, टाकलेले आहेत. अजून सेम PDF आपली GK ची पण आहे. त्याचा व्हिडिओ मी 11 वाजता टाकलेला आहे. आता आपण इंग्लिश बद्दल बघूया. बघा, याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम आपण कव्हर केलेले आहेत. धर्मदाय आयुक्त आहे, नांदेड आहे, मुंबई GMC आहे, नवी मुंबई आरोग्य विभाग, संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, नागपूर महानगरपालिका, लेखा कोशागार, समाज कल्याण. हे सगळं आपण एक्झाम कव्हर केलेले आहे. समाज कल्याण, बाल विकास आणि नगर. लेटेस्ट घेतलेलं आहे, ओल्ड घेऊन काही फायदा नाही, लेटेस्ट घेतलेलं आहे. ठीक आहे. हे 3 प्रकारचे आहे. बघा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. चला बघा, प्रश्न कशा प्रकारचे आपण टाकलेला आहे बघा. टॉप मोस्ट रिपीटेड वन वर्ड. ओके, सोबत मराठी मीनिंग सुद्धा आपण दिलेलं आहे. बघा, वन वर्ड कोणता आहे? इनफेलिएबल. मिनिंग काय याच्या? वन हू कॅन नॉट मिस्टेक. म्हणजे असा व्यक्ती की जो कधीही चूक करत नाही किंवा जो चूकच करू शकत नाही, त्याला आपण अचूक सुद्धा म्हणू शकतो. हा प्रश्न TCS ला बघा किती वेळा आलेला आहे? 15+ वेळा आलेला आहे. किती वेळा? 15+ वेळा आलेला आहे. सेम प्रश्न बघा, एक मिनिट गाईज. ठीक आहे, बघितलं. चला, आता मी तुम्हाला दाखवून देतो अजून डिटेलमध्ये थोडंसं. हा इनफेलिबल आहे, हा 15+ वेळा आलेला एक्झाम मध्ये. नेक्स्ट बघा, पेनेसिया. हा किती वेळा आलेला आहे? हा 14 वेळा आलेला आहे एक्झाम मध्ये. नेक्स्ट टाइम एल्थ्रिस्ट, याला आपण परोपकारी म्हणतो. हा किती वेळा आलेला आहे? 13 वेळा. एरिस्टोक्रेसी हा किती वेळा आलेला आहे? 12 वेळा. एथिस्टिक हा किती वेळा आलेला आहे? 12 वेळा. याला एथिस्ट आणि थिस्ट. एथिस्ट म्हणजे असा व्यक्ती की जो देवाला नाही मानत, आणि जो थिस्ट आहे, थिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो देवाला मानतो. बघा, या प्रकारे आपण पूर्ण हे ईबुक जे आहे ना, ते आपण कव्हर केलेली आहे पूर्ण. म्हणजे प्रत्येक वेळा ते बघू शकता की तुम्ही कोणता प्रश्न किती वेळा आलेला आहे. ओके. अजून पूर्ण बघा, या प्रकारे आपण 150 म्हणजे 150+ वन वर्ड कव्हर केलेले आहे, जे एक्झाम मध्ये माहिती आहे का 9 ते 15 वेळाच्या मदत आलेले आहे. आता तुम्ही बघा, जर याला तुम्ही सिंगल कराल तर माहिती आहे का हेच प्रश्न 1000+ जातील. पण आपण काय केलेलं आहे, जे रिपीट आहे ना, त्यांना मोस्ट इम्पॉर्टंट बाहेर काढलेलं आहे. हे तुम्ही कोणत्याही एक्झामला, आता तिथे तुमची हायकोर्टची एक्झाम आहे त्यासाठी हे ईबुक रामबाण साबित होणार आहे. अजून 2-3 आहे, मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण बघा किती वेळा प्रश्न आलेला आहे. अगोदर आपण मी तुम्हाला हे पार्ट 1 ते झालं, आणि पार्ट 2 बघा, म्हणजे टॉप 51 to 100 हे किती आहे? हा पार्ट 2 आहे. म्हणजे 50-50 चे आपण 3 पार्ट केले आहे. पार्ट 2 आहे. क्वेश्चन बघा किती वेळा आलेला आहे ते समोर तुम्हाला दिसेलच. ओके, 8 वेळा. इथे सुद्धा बघू शकता तुम्ही किती वेळा प्रश्न आलेला आहे. त्यांचं बघा, हा आहे तुमचा पार्ट 3 आहे. हा 100 पासून 150 पर्यंत आहे. याच्या सुद्धा मध्ये तुम्ही बघू शकता की प्रश्न किती वेळा आलेला आहे. आणि ऍक्च्युली बघा, समोर इंग्लिश मीडियम आहे, सॉरी इंग्लिश हे मिनिंग आहे, नेम आहे, मग त्याचा मिनिंग दिलेला आहे, मग त्याचा मराठीत सुद्धा दिलेला आहे, आणि किती वेळा आले ते सुद्धा दिलेलं आहे. एवढं आम्ही मेहनत याच्या मागे केलेली आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मग जसं वन वर्ड संपलं, वन वर्डच्या नंतर आपण इडियम्स टाकलेले आहे. बघा, इडियम्स टाकलेले आहे. इडियम्स किती आहे आपल्याकडे? हे काढलेलं आहे आपण टॉप 200 आपण इडियम्स टाकलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, हा रेड लेटर डे म्हणजे काय होते? एक अस्वर्णीय दिवस. मग बघा, ज्या दिवशी तुमचा कॉल लेटर घरेल तो कसा दिवस राहील? तो राहील तुमच्यासाठी अविस्मरणीय. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू हा सुद्धा प्रश्न बघा किती वेळा आलेला आहे? 15 वेळा हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर अ बोन ऑफ कंडिशन म्हणजे झगड्याचं कारण, हा प्रश्न किती वेळा आहे? 14 टाइम्स वेळा आलेला आहे. या प्रकारचे प्रश्न माहिती आहे का आपण पूर्ण कव्हर केलेले आहे. तुम्ही बघू शकता किती वेळा तुम्ही आलेला आहे. बघा, हा ब्युरी द हेडसेट हा प्रश्न बघा, हा 10 वेळा आलेला आहे. डार्क हाऊस अनिश्चित हा प्रश्न किती वेळा आलेला आहे? 10 टाइम्स आलेला आहे. लिव्ह द नोस टू कोणतीही कसर न सोडणे हा 10 टाइम्स आलेला आहे. असे प्रश्न आपण ऑलरेडी याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे. आणि बघा, हा पार्ट 1 झाला, हा पार्ट 2 बघा. इडियम्सचा हा कोणता आहे? हा पार्ट 2 आहे. आपण 50-50 चे 4 पार्ट केलेले, म्हणजे कसं इझी राहील ते कॉल करायला, आपल्याला रिकॉल करायला. ऍड फ्यू द फायर 8 टाइम्स. तुम्ही बघू शकता किती वेळा प्रश्न आलेले आहे. या प्रकारे आपण टॉप 200 आपण इडियम सुद्धा कव्हर केलेला आहे. इडियम झाल्यानंतर बघ, मी तुम्हाला अजून दाखवतो. बघा, जसं आपलं इडियम झालं त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे?
त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे मोस्ट रिपीटेड सायनम म्हणजे समानार्थी शब्द. खूप महत्वाचे, खूप महत्वाचे समानार्थी शब्द. ओके, खूप महत्वाचे समानार्थी. हा बघा कॅन्डिडेट शब्द, कोणता वाला? कॅन्डिडेट. हा शब्द बघा हॉनेस्ट फ्रँक किती वेळा आलेला एक्झामला? 18 वेळा आला. त्याच्यानंतर बघा बॅरन म्हणजे नाभिक जो काही उगू शकत नाही, हा 16 वेळा आला आहे. इन्स्पिरिट म्हणजे बेचव निरस, हा 13 वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर बघा डिलिजंट म्हणजे काय होते? मेहनती, हा 12 वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर बघा इंटरप्रिट हा म्हणजे साहसी, हा किती वेळा आलेला आहे? 11 टाइम्स वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर लॅमेंट म्हणजे दुःख होते, हा प्रश्न किती वेळा आलेला आहे? 11. बघा तुम्ही स्वतः बघू शकता की प्रश्न किती टाइम्स आलेले आहेत. त्याच्यानंतर अजून बघा मिटिगेट म्हणजे काय होते? कमी करणं, हा प्रश्न 11 टाइम्स वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर परपिशियस हा प्रश्न समजण्याअगोदर 11 टाइम्स वेळा आलेला आहे. रेक्टिफाय म्हणजे काय होते? सुधारणे किंवा दुरुस्त करणे, 11 टाइम्स आलेला आहे. रिपरमाइंड म्हणजे आपण म्हणू शकतो ना डाटणे किंवा फडकाडणे, नाही का, त्या प्रकारे, किंवा निंदा करणे. स्पोरॅडिक म्हणजे काय होतं? अधूनमधून, 11 टाइम्स आलेला आहे. कॉर्डियल म्हणजे मैत्रीपूर्ण, हा 10 टाइम आलेला आहे. इरुडिक हा प्रश्न 10 टाइम्स आलेला आहे. आणि फ्राझिल हा प्रश्न सुद्धा किती वेळा आलेला आहे? 10 टाइम्स आला. आता तुम्ही बघू शकता की प्रश्न किती महत्वाचे आहे. ठीक आहे, हे आपण सॅनम्स आहेत ते आपण सुद्धा मला असं वाटते 200 घेतलेले आहेत. बघा हे 200 झाले सॅनम्स. आता बघा अँटोनिम्स, हे सुद्धा आपण माहिती आहे का टॉप 200 घेतलेले आहे, म्हणजे जे खूप महत्वाचे आहे ना तेच घेतलेले आहे, बाकी घेऊन काही फायदा नाहीये. हा फ्लेक्झिबल बघा, हा फ्लेक्झिबल किती वेळा आलेला आहे? 7 वेळा आलेला आहे. एरोगेंट किती वेळा आलेला आहे? 6 वेळा आलेला आहे. ऑब्स्टिनेट किती वेळा आलेला आहे? 6 वेळा आलेला आहे. ॲक्विटिक किती वेळा आलेला आहे? 5 वेळा आलेला आहे. ॲडमेंट किती वेळा आलेला आहे? अडंदट्टू 5 वेळा आलेला आहे. ॲगोनिक किती वेळा आलेला आहे? 5 वेळा आलेला आहे. बघितलं, हे खूप सारे प्रश्न आपण टाकलेले आहे, म्हणजे त्याच्या बाजूला दिसलेले आहे ते किती वेळा आलेले आहे. हे पण आपण 200 प्लस कव्हर केलेले आहे, म्हणजे मेन जे अँटोनिम्स आहेत ना विरोधार्थी शब्द ते. आता बघा टॉप पोएप्स, हे तर माहिती आहे का TCSच्या एक्झामला रामबाणाचं आहे, म्हणजे तुम्हाला इथून माहिती आहे का 2 ते 3 प्रश्न कन्फर्मच येईल, कन्फर्म. हा बघा अ ड्रॉइंग मॅन कॅच ॲट द स्ट्रॉ म्हणजे मूर्त्याला कडीचा आधार, हा प्रश्न माहिती आहे का हे सुद्धा 10 प्लस वेळ आलेले आहे. याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे, पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट आलेले आहे तेच आम्ही टाकलेले आहे, कारण आम्हाला माहिती नाही जे महत्वाचे आहे ते अगोदर करायचे, नंतर आपण नाही केलं तरी चालते. ओके, त्याच्यानंतर बघा स्पेलिंग इरॉर. स्पेलिंग इरॉर हे कोणते? आपण फक्त महत्वाचे घेतलेले आहे. अकोमोडेट, अक्युरेट, रिसिव्ह हे फक्त महत्वाचे घेतलेले आहे, आणि यांची करेक्ट स्पेलिंग बाजूला सांगितलेली आहे, आणि यांचं मराठी मिनिंग सुद्धा आपण सांगितलेलं आहे. बघितलं, हे पण पूर्ण आपण कव्हर केलेलं आहे. तर ही आपली ईबुक्स होती, म्हणजे इंग्लिशची, म्हणजे टॉप 1000. ठीक आहे, आता आपण ते तुम्हाला ईबुक दाखवतो. बघा आपण इंग्लिशचे 2 ईबुक बनवलेले आहे. एक आहे टॉप 1000 जे मी तुम्हाला आता दाखवली आहे, आणि एक ती ईबुक आहे जी TCS एक्झामला आलेली आहे, म्हणजे कसं फक्त 1 किंवा 2 वेळा प्रश्न आलेले आहे, याच्यामधूनच आपण हे काढलेले आहे. आता मी तुम्हाला ही वाली ईबुक दाखवतो. ओके, वेट करा थोडंसं. बघा गाईस, ही आपली पार्ट 2 आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे पार्ट 2 मध्ये, ह्याच्यामध्ये 3000 प्लस प्रश्न आहे, आणि याच्यामध्ये बघा 2022 पासून किंवा 2022 पासून 2026 पर्यंत आपण कव्हर केलेले आहे. ते जे आहे ना ते टॉप 1000 होते, म्हणजे अगोदर ते तुम्हाला तेच करायचे आहे, त्याच्यानंतर मग इथून सुरुवात करायची. याच्यामध्ये काय फायदा आहे बघा, याच्यामध्ये की जे प्रश्न आलेल्या एक्झामला म्हणजे TCS एक्झामला ते दिलेलं आहे, त्याच्यानंतर आपण काय केलं त्याच्या समानार्थी शब्द दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जे महत्वाचे आहे याच्यासोबत हा महत्वाचा खूप आहे, आणि त्याच्यानंतर काय केलं जे अदर, कधी कधी काय होते थोडंसं जे कमी इम्पॉर्टंट आहे ना ते पण एक्झाम विचारून घेते, आणि त्याची डेफिनेशन. तर आपण हे 4 प्रकारे कव्हर केलेलं आहे. हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. पहिले हे वाचायचं, नंतर हे वाचायचं, नंतर हे वाचायचं, आणि मग हे मिनिंग, म्हणजे तुम्हाला समजून जाईल काय होते भरती उसरणे एखाद्या गोष्टीची काय होते तीव्रता कमी होणे. हे क्वेश्चन पूर्ण TCSला आलेलं आहे. आपण आन्सर कीचे स्क्रीनशॉट मारून पहिले आपण पूर्ण एक ईबुक तयार केली होती, आणि मग आपण त्याला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये केली, कारण जे आन्सर की फॉर्मॅटमध्ये होती ना त्याच्यामध्ये काय होत होतं की तुम्हाला पेजेसची झेरॉक्स करायला खूप अमाऊंट जात होता, म्हणून आता आम्ही काय केलं की प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये केलं. बघा मी तुम्हाला पूर्ण PDF दाखवते. या प्रकारे बघा पूर्ण हे दिलेले आहे. स्टार्टिंगला आपण सॅनोनिम्स कव्हर केलेले आहेत. सॅनोनिम्स जसे झाले मग आपण अँटो सुद्धा कव्हर केलेले मी तुम्हाला दाखवतोय. हे सॅनोनिम्स संपू द्या.
एक मिनिट, हा चालू ठेवा, पूर्ण दाखवतो तुम्हाला ई बुक मध्ये काय काय दिलंय तर ते. ठीक आहे, मला असं वाटतं 200 जवळपास असेल. हा बघा किती आहे ते, 178 आहे. 178, 178 हे TCS ला आलेलं आहे पूर्ण. ठीक आहे, हे तुम्ही पूर्ण रीड करून जा. ज्यांची पण हायकोर्टची एक्झाम आहे त्यांना सुद्धा कामात येईल. ठीक आहे, आता बघा हे आता आपण सेकंड पार्ट आहे, तो तुमचा आहे विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द हे पण आपण केव्हापासून घेतलेलं आहे, TCS ने जेव्हापासून 2022 पासून एक्झाम घेतली तेव्हापासून तर 2026 पर्यंत. ओके, पहिला प्रश्न आहे टीचर्स, हा विरुद्धार्थी शब्दाचा काय होईल, ते होईल निष्ठावान आणि विश्वास भरोशाचा. पण हा विश्वास भरोशाचा होईल का, नाही होईल. म्हणजे काय होईल, याला म्हणतात विश्वासघात करणारा, अविश्वसनीय. नेक्स्ट आहे वॉलियंट, हे तुम्हाला माहिती आहे, पिक्चरमध्ये दाखवतात. या प्रकारे आपण बघा समानार्थी शब्द सुद्धा आपण कव्हर केलेले आहे. समानार्थी शब्द हे पण आपण मला असं वाटतं 200 जवळपास असेल किंवा 150 असेल. हा ठीक आहे, किती दिलेलं आहे याच्यामध्ये, समानार्थी 120 आहेत. हा डीप म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ओके, चला नेक्स्ट. आता बघा, आता याच्यामध्ये आपण घेतलेला आहे वाक्यप्रचार किंवा याला आपण काय म्हणतो, इडियम्स. हे पण माहिती आपण मोस्ट इम्पॉर्टंट वाले टाकलेले आहे. जसं ब्लो, हॉट अँड कोल्ड म्हणजे काय, डबल माइंडेड होते, सतत आपल्या मनामध्ये विचार बदलणे. ओके, या प्रकारे आपण इडियम्स सुद्धा टाकलेले आहे. हे इडियम्स झाले. आपण सगळं कव्हर केलेलं आहे. TCSचं माहिती आहे का, मार्केटमध्ये जेवढं कोणी नाही केलं तेवढं आपण कव्हर केलेलं आहे. पूर्ण एक्झामची आपल्याकडे आन्सर की आहे आणि आन्सर की मधूनच आपण हे सगळे डाटा आपण काढलेले आहेत. चला बघा किती याच्यामध्ये दिले तुम्हाला, 192 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. ते कोणते आहेत, ते TCS चे आलेले. ओके, आता बघा प्रोवेब नाही सॉरी इडियम्सचे आहे. काही जे इम्पॉर्टंट असेल ते आपण सुद्धा म्हणजे जे वरचे PDF आहे ना त्याचे आपण 1 लाईन फॉर्ममध्ये टाकलेले आहे. ओके, आता नेक्स्ट येईल तुम्हाला प्रोवेब. याच्यामध्ये खूप खूप जास्त महत्वाचे, तुम्हाला प्रोवेबवर पूर्ण कमांडच पाहिजे, कारण 2 ते 3 प्रश्न त्याच्यावर येतात, प्रोवेबवर येतात. एक मिनिट, प्रोवेब झालं, हे तुम्हाला वनवर्ड आलाय, वनवर्ड दाखवून देतो तुम्हाला. हा बघा ते झालं. त्याच्यानंतर बघा हे वनवर्ड, आपलं वनवर्ड हे तर एक्झामला कन्फर्मलीच येतात. किती आहे, वनवर्ड आहेत. याचा शब्द दिलेला आहे, याच्यानंतर याचं मिनिंग दिलेलं आहे आणि याचा मराठीत शब्द दिलेला आहे. हे तुमचं TCSचं झालं. वनवर्ड सुद्धा झालं, इडियम्स, वनवर्ड, सायनो, एंटो हे झालं. त्याच्यानंतर बघा हे तुमचे स्पेलिंग मिस्टेक, हे सुद्धा आपण टाकलेले आहे. ओके, स्पेलिंग मिस्टेक झालं. आपण पूर्ण TCSचं पूर्णच आपण कव्हर केलेलं आहे. स्पेलिंग मिस्टेक झालं, हा हे बघा हे आलं. सगळ्यात जे महत्वाचं माझं फेवरेट ते आहे तुमचं मनी आणि वाक्यप्रचार. म्हणजे काय होते, प्रोवेब्स. हे TCS ला माहित आहे का, कमीत कमी एक एक्झामला 3 ते 4 वेळा प्रश्न येतो. बघा कमीत कमी 2 वेळा तर येणारच आहे, पण त्याच्यात जास्त कमीत कमी एक शिफ्टमध्ये 3 वेळा असतो. तर हे तुम्हाला माहिती आहे का, पूर्णच कव्हर करायचे आहे. ठीक आहे, पूर्ण TCSची संपूर्ण. तर हे आपली ई बुक आहे. ही कोणती झाली बघा, 2च ई बुक बनवलेले आहे आपण. पहिली बघा जी टॉप 1000 आहे, याच्यामध्ये प्रश्न जे खूप वेळा विचारलेले आहेत ना ते आपण टाकलेले आहेत. आणि नेक्स्ट जे आहे टॉप 3000, याच्यामध्ये सुद्धा TCS नेच विचारलेले आहे, पण याच्यामध्ये प्रश्न एक वेळा विचारलेले आहे. आणि याच्यामध्ये जे प्रश्न आहे ते 15 ते 16 टाइम जे विचारलेले आहेत ते आपण टाकले आहेत. आणि एक नवीन PDF आहे, तिला वेळ लागेल, पण अगोदर तुम्हाला हे 2 ई बुक पहिले अगोदर कव्हर करायचे आहे TCSच्या एक्झामसाठी. आणि बाकी एक्झामला सुद्धा चालतो, जे हायकोर्टची तुमची एक्झाम आहे त्याच्यामध्ये जे हे टॉप 1000चं ई बुक आहे ना ते तुम्ही करून जा, तुम्हाला नक्कीच त्यामधून प्रश्न मिळेल. ओके, आणि जर तुम्हाला जर ही ई बुक घ्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 7719915057. यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. ही इंग्लिशची PDF तुम्हाला 99 मध्ये मिळेल फक्त आजसाठी. आणि एक आपला ऑफर पण आहे, जर तुम्हाला कॉम्बो घ्यायची आहे, म्हणजे हे जसं PDF आहे ना इंग्लिशचं तसं आपला GKचं पण आहे, GK आणि इंग्लिश. जर तुम्ही कॉम्बो घ्याल तर ते तुम्हाला 151 मध्ये येईल आणि सिंगल घ्या तर 99 मध्ये, म्हणजे GKचं 19 मध्ये आणि इंग्लिशच्या 99 मध्ये. ओके, तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बेस्ट ऑफ लक तुमच्या एक्झामसाठी.